फरारी आरोपीला पुण्यातून अटक. जुना राजवाडा पोलिसांची कारवाई. गेल्या 1.5 वर्षापूर्वी शिवाजी पेठ येथे संभाजी पांडुरंग फाले राहणार फुलेवाडी यांच्यावर पाठलाग करून प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणी 10 जणांवर मोका अंतर्गत कारवाई झाली. यात 8 जणांना अटक झाली होती. तर फरारी असणारा आरोपी विकास उर्फ चिक्या बंडोपंत भिवगडे वय वर्ष 33 राहणार लक्षतीर्थ वसाहत याचा पोलीस शोध घेत होते. विकास याला जुना राजवाडा पोलिसांनी पुण्यातून सोमवारी अटक केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपींना शोधून काढण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यावर कामगिरी सोपवली होती. गळवे यांना खबऱ्यांकडून माहिती समजली की बोक्यातील आरोपी विकास भिवगडे हा उरळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे येथे साई पाटील या नावाने आपली ओळख लपून राहत असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, हवालदार प्रशांत घोलप, सागर डोंगरे, सतीश बांबरे, अमर पाटील, प्रवीण सावंत, प्रशांत पांडव, संदीप माने, वैभव खोत, निलेश नाझरे, मोहन लगारे यांच्या पथकाने पुण्यात सापळा रचून फरारी आरोपी विकास भिवगडे यास अटक केली.